मित्रहो, जर तुम्ही देखील बांधकाम कामगार योजनेचं कार्ड काढून एखादा क्लेम भरला असेल, म्हणजेच स्कॉलरशिपचा किंवा तुमचा अदर जो क्लेम असतो, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळत असतात, जर तुम्ही तो क्लेम भरला असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. कारण जर तुम्ही ह्या 2 चुका केल्या असतील, तर 100 आणि 1% तुमचा जो अर्ज आहे तो फेल होणार आहे. म्हणजेच तो अर्ज बाद करण्यात येणार आहे. तुमचा अर्ज हा मंजूर होणार नाही. तो कशामुळे होणार नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्ही आता फॉर्म भरायला चालले असाल, तर कृपया करून हे 2 कामं घरबसल्या किंवा तुम्ही जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जाता आणि त्या ठिकाणी जाऊन करू शकता. आणि जर तुम्ही फॉर्म भरलाय, तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आणि जर तुम्ही ह्या केलं नाही, तर तुम्ही 2 ते 3 महिने अप्रूव्ह होण्यासाठी वाट पाहता. म्हणजे तुमचा जो अर्ज आहे, तो पात्र ठरण्यासाठी वाट पाहता. आणि तुम्हाला एक असा मेसेज येईल, ज्यामध्ये लिहिलं असेल, की तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला आता जो तुम्ही लाभ घेण्याचं ठरवलं होतं, त्या लाभाचे आता पैसे मिळणार नाही, तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओमध्ये मी काय काय सांगतोय ते व्यवस्थितरित्या कान देऊन ऐका, की जेणेकरून तुम्हाला त्या संबंधीची संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे भरताना किंवा जो भरलेला असेल त्याला व्यवस्थितरित्या भरताना, ज्यांनी भरला असेल त्या देखील ही 2 कामं करू शकतात, की जेणेकरून त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, अपात्र होणार नाही. आणि त्यांना 2 ते 3 महिन्यानंतर जेव्हा त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्यांना एक त्यांच्या OTP वरती जो मोबाईल नंबर असतो त्यावरती OTP येईल, की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवत आहे. तर तुम्ही हे 2 कामं करायचे आहेत, तेव्हाच हा मेसेज पाहायला मिळेल. अथवा तुम्हाला हा मेसेज पाहायला मिळणार नाही आणि तुम्हाला असा मेसेज येईल, की तुम्ही भरलेला अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला एक खोटं नाही सांगत आहे, विथ प्रूफ सांगणार आहे. आपले एक क्लायंट आहेत, म्हणजेच आपला एक मित्र आहे, आपण त्याचा फॉर्म भरला होता. त्यांनी बघा सर्वात अगोदर फॉर्म भरला, त्याला काय मेसेज आला, महा-BOC कोण आलेला आहे, म्हणजेच MBOCWW तुमचा लाभाचा अर्ज अस्वीकार करण्यात आलेला आहे. म्हणजेच त्याचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट केलेला आहे. त्यांनी येथे कारण देखील सांगितलेलं आहे. कारण काय आहे, डॉक्युमेंट्स आर नॉट रीडेबल प्रॉपरली, म्हणजेच कागदपत्रे योग्यरित्या वाचनीय नाहीत. म्हणजेच त्याने काय चूक केली असेल या ठिकाणी, जेव्हा तो फॉर्म भरायला गेला असेल, म्हणजे जेव्हा त्यांनी फॉर्म फिल केला असेल, ऑनलाईन फॉर्म भरला असेल, त्यावेळेस त्यांनी काय चुकी केली असेल, एकतर त्याने मोबाईलद्वारे, म्हणजे जो तुम्ही यूज करता त्या मोबाईलद्वारे त्याचं जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी ते फोटो काढून स्कॅन केले असतील. अथवा जर त्यांनी ते सर्व डॉक्युमेंट्स स्कॅनरने स्कॅन केले असतील, तर ते अनदू डॉक्युमेंट्स असतील. अथवा त्या डॉक्युमेंट्सच्या त्यांनी झेरॉक्स स्कॅन केल्या असतील, जेणेकरून त्याला हा महाराष्ट्र सरकार जे आपलं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यांनी हा मेसेज पाठवलेला आहे आणि त्याचा अर्ज हा अस्वीकार करण्यात आलेला आहे. तर त्या मित्राने काय केलं, पुन्हा एकदा फॉर्म भरला. आता याला तर जाऊन द्या. तर त्यांनी काय विचार केला, आता परत एकदा आपण फॉर्म भरूया. ही तर पहिली वेळेस होती. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या वेळेस एक फॉर्म भरला. दुसऱ्या वेळेस त्याचा काय प्रॉब्लेम झाला, त्याला तो देखील मेसेज आलेला आहे. आता मी तुम्हाला तो देखील समजून सांगतो. दुसऱ्या वेळेस त्याला महा-BOC कोणच मेसेज आला आणि महा-BOC कोणच मेसेज येत असतात. जर तुम्हाला दुसऱ्या काही कारणाकडून मेसेज येत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी दुर्लक्ष करायचं आहे. अथवा जे तुमचं जिल्ह्याचं ठिकाण आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर त्यांना देखील कळवायचं आहे. त्याला दुसऱ्या वेळेस काय मेसेज आला, की तुमचा लाभाचा अर्ज अस्वीकार करण्यात आलेला आहे, म्हणजेच रिजेक्ट करण्यात आलेला आहे. सोप्पं त्यांनी सांगितलंय. त्यांचा जो लाभ होता, तो अर्ज त्यांनी भरला होता, तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. ते कशामुळं ते सांगण्या अगोदर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो. आणि असेच नवनवीन तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, की मी जो व्हिडिओ टाकेन तो तुम्हाला पाहायला मिळेल. अथवा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार नाही आणि या मित्रासारखेच तुमचा देखील प्रॉब्लेम होईल. यांनी संपूर्ण 1 वर्ष पाण्यात घातलं आणि त्याला देखील लाभ मिळाला नाही. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, की जेणेकरून असा जो व्हिडिओ मी टाकेल, जी माहिती तुम्हाला देईल ती सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. आता यामध्ये हा दुसऱ्या वेळेचा जो फॉर्म भरला आहे तो डिसअप्रूव्ह म्हणजे रिजेक्ट होण्याचं कारण काय होतं, इनअप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स. म्हणजे त्यांनी काय केलं असेल, आता यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. इनअप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स म्हणजे कसं, याचं एक पहिलं कारण असू शकतं. समजा त्याला आधार कार्ड अपलोड करायला लावलं होतं, पण त्याने आधार कार्डच्या ठिकाणी पॅन अपलोड केलं, अथवा पॅनच्या ठिकाणी आधार अपलोड केलं, किंवा त्याला 2 नंबरला त्याने जो अर्ज भरला असेल, समजा शिष्यवृत्तीचा अर्ज असेल, त्याला त्या ठिकाणी जर बोनाफाईड अपलोड करायला लावलेला असेल, जो बोनाफाईड असतो, समजा तो त्याला त्या ठिकाणी अपलोड करायला लावला असेल, तर त्यांनी काय केलं असेल, त्या ठिकाणी बोनाफाईड अपलोड न करता त्याचं मार्कशीट जे असतं, मार्कशीट अथवा त्याचं जे ID कार्ड आहे ते ID कार्ड अपलोड केलं असेल. असा काहीतरी त्यांनी 1 किंवा 2 कागदे किंवा 2 पेक्षा जास्त
जास्त जी कागदपत्र आहेत ती त्याने चुकीची भरली असतील किंवा संपूर्ण फॉर्म देखील चुकीचा भरला असेल, जेणेकरून त्याला इनअप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स म्हणजेच व्यवस्थित तुमची जी कागदपत्र आहेत ते तुम्ही अपलोड केलेले नाहीत, असा मेसेज आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला जे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असतं, म्हणजेच महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड असतं, त्याचं देखील तुम्हाला मी त्याचं अपॉइंटमेंट लेटर दाखवणार आहे, की त्यांनी कसा फॉर्म भरला होता. दिनांक पाहू शकता 2025 मार्च महिन्यातील 4थी तारीख आहे. हा तिने जो दुसऱ्यांदाचा जो अर्ज केला होता, तो दुसऱ्यांदा अर्जाचा हे मी तुम्हाला आता अपॉइंटमेंट लेटर दाखवत आहे. पहिला जो अर्ज होता त्याचं तर अपॉइंटमेंट लेटर त्यांनी माझ्यासोबत शेअर नाही केलं. हे पहिलेच आहे. आता मी इथे काही ठिकाणी त्याची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती हाईड केलेली आहे, कारण काही सिक्युरिटी इश्यूज असतात. आता त्याने या ठिकाणी E05 म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता. 60,000 रुपयांची त्याला जी रोख रक्कम आहे ती त्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. आता विषय काय होता ते संपूर्ण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता त्या विद्यार्थ्याने म्हणजेच आपल्या त्या मित्राने काय केलं, त्याला सांगितलं होतं की मूळ कागदपत्रांसह तपासणीकरिता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे. आणि तो विद्यार्थी किंवा आपला जो मित्र आहे तो देखील राहिला. आता त्यांनी फॉर्म कुठलचा भरला होता, आपल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळाचाच भरला होता, पण त्याने पुणे जिल्ह्यामधून इंदापूर जे तालुका आहे, इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी भरला होता तो फॉर्म. आणि त्याला 12/3/2025ला त्या ठिकाणी जाऊन आपले जे सर्व व्यवस्थितरित्या जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं होतं. तो विद्यार्थी त्या ठिकाणी गेला, व्हेरिफिकेशन झालं, पण त्याला काही दिवसानंतर मी जे तुम्हाला वरती 2 मेसेज दाखवले, ते 2 मेसेज आले. आता त्याने तर मला समजून सांगितलं की काय झालं आहे आणि मी देखील तुम्हाला समजून सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला मेसेजवरती देखील समजलं नसेल, तर आपण एक त्यांचं जे ऑनलाईन जे दिसत असतं आपल्याला, म्हणजेच तुम्ही जे जेव्हा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाता, तेव्हा जे अधिकारी आहेत त्यांचा जो लॅपटॉप असतो किंवा जो कॉम्प्युटर असतो, ज्या कॉम्प्युटरमध्ये ते काय ओपन करून बसलेले असतात, ते देखील मी ओपन केलेलं आहे आणि त्याचा इंटरफेस तुम्हाला दाखवत आहे. आता बघा इथे WFC पुणे आहे, WFC पुणे आहे म्हणजेच वर्कर वेलफेअर कमिशन पुणे आहे. आता यांनी काय सांगायचा प्रयत्न केलाय, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बघा यांनी काय सांगितलं या ठिकाणी, की पहिल्यांदा तेव्हा त्यांनी अर्ज केला त्यावेळेस तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि मी तुम्हाला ते दोन्ही देखील व्यवस्थित समजून सांगतो, की जेणेकरून तुम्हाला एक व्यवस्थित क्लॅरिफाय होऊन जाईल, की तुम्हाला कोणत्या चुक्या करायच्या नाही आहेत. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे, की जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही आणि 100% तुमचा फॉर्म बरोबर येणार आणि तुम्हाला त्याचा लाभाचा अर्ज तुम्हाला जो लाभ असतो तो 1 ते 2 महिन्यामध्येच होऊन जाईल. आता या ठिकाणी त्यांनी जेव्हा हे पहिल्या फॉर्मचं आहे आणि हे दुसऱ्या फॉर्मचं आहे. आता पहिल्या फॉर्मच्या वेळेस काय झालं, डॉक्युमेंट्स आर नॉट रीडेबल प्रॉपरली, म्हणजेच योग्य कागदपत्रे त्याला योग्यरीत्या वाचनीय नव्हती, म्हणून त्यांनी फॉर्म हा रिजेक्ट केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिजेक्ट केलेला आहे. त्यानंतर हा दुसरा फॉर्म आहे, यामध्ये इनअप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की त्याने चुकीचे डॉक्युमेंट्स टाकले असतील, त्यामुळे त्याचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे त्याचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे आणि त्याला अजूनही जो त्याचा लाभ आहे तो मिळत नाही आहे. आता त्याला लाभ मिळण्यासाठी काय करायचं आहे आणि तुम्ही काय चुक्या करायच्या नाहीत मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी या 2 चुक्या असणार आहेत. 2 चुकी आपण लिहूया, अथवा 2 चुक्या लिहिण्यापेक्षा ही 2 कामे लिहूया. ही 2 कामे जी तुम्हाला 100% करायचीच आहेत, की जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरता अथवा तुम्ही काही दुसरं जो तुमचा लाभाचा अर्ज आहे तुम्ही तो घेण्यासाठी जाताल, तेव्हा ही प्रॉब्लेम्स तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आणि तुम्ही संपूर्ण ही 2 कामे व्यवस्थितरित्या केली तर तुम्हाला तुमचे पैसे व्यवस्थितरित्या मिळून जातील. सर्वात अगोदर जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर जे बँक पासबुक आहे ते कामगाराचंच अपलोड करावं. म्हणजे जे बँक पासबुक आहे त्यांनी ते कामगाराचंच अपलोड करायचं असतं, विद्यार्थ्याचं करायचं नाही. त्यानंतर दुसरं काय आहे, की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स संपूर्ण चालू वर्षाचे हवेत. चालू वर्षाचे म्हणजेच आता 2025 चालू आहे, तर संपूर्ण कागदपत्र हे 2025चेच असावेत आणि ते 2024चे किंवा 2026चे नसावेत. 2025 म्हणजेच चालू वर्षाचे असावेत. आणि तिसरा पॉईंट आहे यामध्ये, विद्यार्थी किंवा तुम्ही दुसरा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताय ती जस्ट थिंग तुमची चालू असावी. समजा जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताय, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयर म्हणजेच पहिल्या वर्षाचा तुम्ही फॉर्म भरताय, पहिल्या वर्षाचा फॉर्म भरताय, तर विद्यार्थी हा पहिल्या वर्षामध्ये म्हणजेच फर्स्ट इयरमध्येच असायला हवा. नाहीतर विद्यार्थी सेकंड इयरमध्ये असेल आणि तुम्ही फर्स्ट इयरचा फॉर्म भरताय तर ते तर एक गुन्हा होतो आणि तुम्हाला गुन्ह्यामध्ये अटक देखील होऊ शकते. आणि जर तुम्ही दुसरं काही क्लेम्स भरत असाल तर त्यासाठी लागणारे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात ते ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा तुम्ही उपयोग करून फॉर्म भरा. कुठल्याही प्रकारची झेरॉक्स असते, झेरॉक्सचा वापर करू नका. अथवा काही डुप्लिकेट डॉक्युमेंट्स असतात, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स देखील यूज करू नका, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही जर तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट्स यूज करत असाल तर. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न देखील मला कमेंट बॉक्स
बॉक्समध्ये विचारू शकता. मी आपल्या व्हिडिओच्या प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये ज्या लोकांनी प्रश्न केलेला असतो, त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी आपल्या या कमेंट बॉक्समध्ये देत असतो. त्यामुळे तुम्हाला देखील काही प्रश्न असतील, तर तुम्ही सोप्या आणि साध्या पद्धतीने मला कमेंटमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये विचारा. संपूर्ण विचारा. तुम्ही 1 ओळ विचारा अथवा 2 ओळ विचारा अथवा अख्खा कमेंट बॉक्स भरून टाका. तरी देखील मी तुम्हाला उत्तर देणार आणि मला द्यावंच लागतं. ते माझं कामच आहे. मी त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशा लोकांमध्ये शेअर करा, की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाहीत किंवा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा ते वेट पाहत आहेत, ते वेळ पाहत आहेत, की त्यांचा फॉर्म केव्हा अप्रूव्ह होईल आणि ते तसेच बसून आहेत, की त्यांचा फॉर्म अप्रूव्ह होणार, त्यानंतर त्यांना त्यांची रक्कम मिळणार. असं काही नाही आहे. तुम्हाला देखील बॅकग्राऊंडला काही कामं करावी लागतात आणि हे कामं तुम्हाला वेळोवेळी समजण्यासाठी एक कोणतरी गाईडन्स असायला हवं आणि गाईडन्स मी तुम्हाला करणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून तुमचं जे YouTubeचं फीड असेल, जे YouTubeचे व्हिडिओ तुम्हाला असे एका खाली एक दिसत असतात, त्यामध्ये माझा देखील एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मी जेव्हा अपलोड करेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्याच त्यावरती क्लिक करून मी काय माहिती सांगतोय, ती संपूर्ण माहिती तुमच्या लक्षामध्ये येईल आणि तुम्ही ती प्रोसेस कराल. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.